करू सुरू? नमस्कार, मी पुष्पा पाटील, महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिव। प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी आमच्या काही प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करतो आहे। वास्तविकता 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या दरम्यान 23 दिवसाचा आम्ही संप केला होता। त्यात 3 प्रमुख मागण्या होत्या। एक, आशा आणि गटप्रवर्तकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस मिळावा आणि जी काही ऑनलाईन कामाची सक्ती आशा आणि गटप्रवर्तकांवरती होत होती ती त्यांच्यावरती ती ऑनलाईन कामाची जबाबदारी देण्यात येऊ नये, कारण वास्तविक पाहता आशा आणि गटप्रवर्तक या फील्ड वर्कर आहेत आणि कामावर आधारित त्यांना मोबदला मिळतो। जर ऑनलाईन कामाची सक्ती त्यांना केल्यास त्यांचं मूळ काम बाजूला राहून त्यांच्यावरती विना मोबदल्यात ऑनलाईन काम करावं लागलं असतं। म्हणून ह्या प्रमुख मागणीला घेऊन आणि तिसरी महत्त्वाची मागणी अशी होती, ज्या काही आमच्या सुपरवायझर आहेत आशांच्या, त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्यांची नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने करण्यात आली होती। परंतु ज्यावेळेस कंत्राटीच्या सेवा शर्ती लागू करण्यात आल्या त्यातनं त्यांना वगळण्यात आलं। त्यामुळे त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेत नाहीत तोपर्यंत त्यांना कंत्राटीच्या सेवा शर्ती लागू कराव्यात। या 3 प्रमुख मागण्यांना घेऊन 23 दिवसाचा संप झाला आणि ते संपाच्या दरम्यान 1 नोव्हेंबरला आपल्या आरोग्यमंत्र्यांनी मध्ये अचानकच आम्हाला अपेक्षित नसताना एक घोषणा केली की आशांच्या मोबदल्यामध्ये 7,000ची वाढ करण्यात येईल आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये 6,200ची वाढ करण्यात येईल। मग त्या 6,200च्या गटप्रवर्तकांच्या मोबदल्याची जी वाढ होती त्याला आम्ही सगळ्यांनी विरोध केला, कारण आशांपेक्षा गटप्रवर्तकांना जास्त मोबदला मिळाला पाहिजे। यासाठी मग त्या प्रस्तावात 10,000ची वाढ घोषित करायला लावली आणि मग त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की 1 महिन्याच्या आत त्याचा शासकीय आदेश काढू। परंतु त्यांनी त्यांचं जे काही आम्हाला आश्वासित केलं होतं ते जवळजवळ आज 2-3 महिने होत आले, परंतु त्याचा काही शासकीय आदेश काढलेला नाही। त्यामुळं पुन्हा आम्ही 12 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या 70,000 आशा आणि 3,500 गटप्रवर्तक जोपर्यंत आमचा जे काही बोललं आहे त्याचा शासकीय आदेश निघत नाही तोपर्यंत बेमुदत संपावर आहोत आम्ही। आता आज तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात इथं घोषणाबाजी केलेली आहे, किती महिला आहेत या आंदोलनामध्ये? आज कशा स्वरूपाचं आंदोलन सुरू आहे? आज प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावरती हे आंदोलन सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर म्हणलं ना 70,000 आशा 3,500 गटप्रवर्तक या आज रस्त्यावर आहेत आणि प्रत्येक जिल्हा पातळीवरती हे आंदोलन सुरू आहे। सोलापूरचं म्हणाल तर सोलापूरमधल्या 100% आशा आणि गटप्रवर्तक, सोलापूरमध्ये 140 गटप्रवर्तक आहेत आणि 3,000 आशा आहेत। जवळजवळ 3140 लोक आज आपले या ठिकाणी सोलापूरमध्ये ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत।